नमस्कार. मी डॉक्टर कोमल लौळ श्री गुरुजी रुग्णालयाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नवरात्री निमित्तच्या अध्ययन सत्रातला आजचा पहिला विषय तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि तो आहे गर्भावस्थेतील मधुमेह म्हणजेच जस्टेशनल डायबिटीस मेलाइटस किंवा GDM. सर्वप्रथम आपण GDM म्हणजे काय ते पाहू. ज्या स्त्रीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे गर्भावस्थेआधी नॉर्मल असते, नियंत्रणात असते, परंतु गर्भावस्थेमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आणि शरीरावर पडणाऱ्या ताणामुळे तिच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण हे नॉर्मलपेक्षा जास्त होते. यालाच आपण गर्भावस्थेतील मधुमेह किंवा GDM असं म्हणतो. तर यासाठी सर्वप्रथम गर्भावस्थेत सुमारे 8 ते 12 आठवड्यांच्या दरम्यान तिची उपाशी पोटी साखरेची तपासणी झाली पाहिजे. जर ही ॲबनॉर्मल असेल तर तिचा 3 महिन्याचा शुगर कंट्रोल म्हणजे साखरेचं नियंत्रण दाखवणारा HbA1c हा तपास देखील व्हायला हवा. जर ही नॉर्मल असेल तर गर्भवती अवस्थेच्या 24 ते 28 आठवड्यांदरम्यान 75 ग्रॅम ग्लुकोज तोंडावाटे देऊन बरोबर 2 तासांनी तिची शुगर चेक केली जाते आणि जर ती 140 पेक्षा जास्त असेल तर त्या स्त्रीला गर्भावस्थेतील मधुमेह असल्याचे निदान होते. आता आपण पाहूया हा GDM म्हणजेच मधुमेह गर्भावस्थेत होण्यासाठीचा हाय रिस्क ग्रुप कोणता, म्हणजे कोणाला हा मधुमेह जास्त होण्याचं प्रमाण आहे. तर सर्वप्रथम ज्या स्त्रीचं गर्भावस्थेआधीही वजन जास्त आहे किंवा गर्भावस्थेमध्ये ज्या स्त्रीचं वजन अचानक झपाट्यानं वाढलं आहे, ज्या स्त्रीच्या सख्ख्या नातेवाईकांमध्ये म्हणजे आई, सख्खी बहीण यामध्ये मधुमेहाचे प्रमाण किंवा साखरेचे प्रमाण जास्त आहे, किंवा त्या स्त्रीला जर आधीच्या प्रेग्नन्सीमध्ये अचानक पोटात बाळ दगावणे, बाळाचं वजन वाढणे, बाळाभोवतीचं पाणी वाढणे, तिचा रक्तदाब वाढणे किंवा बाळात व्यंग येणे अशा काही घटनांना सामोरे जावे लागले आहे, तर अशा ग्रुपची तपासणी त्यांच्या गर्भावस्थेच्या 16 ते 18 आठवड्यांदरम्यानच व्हायला हवी आणि जर ती नॉर्मल असेल तर 24 ते 28 आठवड्यांदरम्यान ती चाचणी पुन्हा करायला हवी. आणि जर हे प्रमाण जास्त आढळले तर वेळीच आहार तज्ज्ञांचा आणि डायबेटोलॉजिस्टचा किंवा फिजिशियनचा आणि स्त्रीरोग तज्ज्ञाचा सल्ला घेऊन त्याचे नियंत्रण करायला हवे. आता तुम्ही म्हणाल की हे नियंत्रण इतकं जास्त महत्त्वाचं का आहे? आता आपण पाहू या जस्टेशनल डायबिटीस मेलाइटसमुळं बाळाला आणि गर्भवती मातेला काय काय धोके होऊ शकतात. सर्वात पहिला धोका म्हणजे बाळाचं वजन वाढणं आणि बाळाभोवतीचं पाण्याचं प्रमाण वाढणं. बाळाचं वजन वाढलं असल्यामुळं नॉर्मल डिलिव्हरी वेळी त्याच्या खांद्याचा भाग अडकणं आणि त्यामुळं गुंतागुंत किंवा कॉम्प्लिकेशन होणं. बाळाभोवतीचं पाण्याचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं 9 महिने भरण्याआधीच गर्भवती स्त्रीला प्रसूतीच्या वेदना चालू होऊन प्रीटर्म डिलिव्हरी म्हणजे वेळेआधी डिलिव्हरी होऊन बाळाच्या जीवाला धोका निर्माण होणं. बाळाभोवतीची पाण्याची पिशवी अचानक फुटून बाळाची लवकर डिलिव्हरी करून त्याला अतिदक्षता विभागात ठेवायला लागणं. त्याचबरोबर बाळामध्ये जन्मजात व्यंग किंवा दोषांचं प्रमाण वाढणं. गर्भावस्थेतच असताना बाळ दगावणं किंवा प्रसूती वेळी बाळ दगावणं किंवा बाळाच्या गर्भपाताचाही धोका वाढणं. प्रसूतीनंतरही गर्भवती मातेला जास्त रक्तस्राव, इन्फेक्शन म्हणजे जंतुसंसर्ग यांना सामोरं जावं लागणं. तसेच भविष्यातही अशा बालकांना मधुमेहाचा लवकर धोका संभवणं आणि गर्भवती मातेला देखील वयाच्या 40च्या आधीच मधुमेहासारख्या आजाराला सामोरं जावं लागणं. हे सर्व धोके या GDM मुळे किंवा गर्भावस्थेतील मधुमेहामुळे आपल्याला जाणवतात.
म्हणूनच हे धोके टाळण्यासाठी आपल्याला वेळीच या सर्व चाचण्या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मदतीने गर्भावस्थेत करून घेऊन जर शुगर जास्त आली किंवा साखर जास्त आली तर आहार तज्ज्ञांच्या मदतीने आहारातले बदल करायला हवेत. फिजिशियनच्या किंवा डायबेटोलॉजिस्टच्या तज्ज्ञांच्या मदतीने गरज असल्यास औषधं आणि इन्शुलिनची इंजेक्शनं यांचा वापर करायला हवा. त्याचप्रमाणे सोनोग्राफी, कलर डॉपलर अशा अनेक साधनांच्या मदतीनं बाळात काही दोष येत नाही आहे ना किंवा बाळाचा रक्तपुरवठा योग्य आहे ना यासारख्या बाबींवर लक्ष ठेवायला हवं. त्याचप्रमाणे अशा स्त्रियांनी भविष्यात देखील निरोगी वाटचालीसाठी नियमित व्यायाम करणे, वर्षातून निदान एकदा तरी आपल्या साखरेची तपासणी करणे, आपले वजन नियंत्रित ठेवणे, आहारात योग्य तो बदल करणे यासारखी जीवनशैली अवलंबायला हवी. आणि जर असे झाले, आपण या गर्भावस्थेतील मधुमेहाला नीट समजून घेऊन आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याच्या साहाय्याने सारी वाटचाल केली तर आपली गर्भावस्था आणि आपलं बालक दोन्हीही निरोगी व्हायला मदत होईल. धन्यवाद.